नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जानूने सर्वांसमोर केली आता जयंतची कुत्र्यागत धुलाई, तर दुसरीकडे मात्र लक्ष्मीने धरले आपल्या विश्वाचे पाय. नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, ज्या प्रकारे आता विश्वाने आणि सोबतच आपल्या जानूने ठरवलेलं असतं की जयंत कानिटकरला त्याच्या पापाची शिक्षा भेटून द्यायची आणि आपली जानू जिवंत आहे हे सगळं जगासमोर आणायचं हे विश्वाने ठरवलेलं असतं. आणि त्याच प्रकारे तुम्ही पाहिलंच असेल की बिचाऱ्या सिद्धूच्या घरामध्ये म्हणजेच गाडे पाटलांच्या घरामध्ये जो काही संगीताचा कार्यक्रम ठेवलेला असतो त्याच ठिकाणी हा सगळ्यात मोठा राडा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आपल्या रेणुका काकू देखील सिद्धू आणि भावनाला त्या पूजेला बसण्यासाठी फोर्स करत असतात आणि त्यांचं देखील हेच म्हणणं असतं की सिद्धू आणि भावनाने मिळून त्या पूजेला बसावं. पण आता तुम्ही पाहिलंच की माजुरडी निलांबरी त्या पूजेमध्ये देखील सगळ्यात मोठं विघ्न आणते आणि शेवटी मात्र तुम्ही पुढे पाहिलं असेल की पूजा मात्र आपल्या सिद्धू आणि भावनाच्या हातूनच होती आणि ही कदाचित देवाचीच इच्छा असेल. पण दुसरीकडे मात्र जी काही घटना घडणार असती याबाबत त्यांना थोडी पण खबर नसते, कारण की विश्वाने ज्या प्रकारे सगळा काही प्लॅनिंग बनवलेला असतो की काही जरी झालं तरी आपल्या जानूला सेफमध्ये सगळ्यांसमोर तिचा खरा चेहरा आणायचा आणि सगळ्यांना जिवंत आहे ही बातमी कळवायची. पण त्याने पण हा विचार केला नसेल की हा हरामखोर जयंत देखील त्या ठिकाणी असा काही राडा करेल म्हणून. तर ह्या जयंतने आता सगळ्यात मोठी युक्ती अशी लढवलेली असते की जयंतला माहीत असतं की काही जरी झालं तरी शेवटी आता या ठिकाणी विश्वा देखील जानूसोबत येणारच आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांसमोर माझी जानू तर मला भेटेल आणि त्या ठिकाणी मी जानूचा कायमचा होईल आणि जानूची मी साथ आता कधीच सोडणार नाही असा जयंतने विचार केलेला असतो. जयंतला वाटत असते की जानू माझ्यासोबत आली की सगळं काही आयुष्यात माझ्या इथून पुढे चांगलंच होईल, माझ्या आयुष्यात कोणतं देखील संकट येणार नाही आहे. पण मात्र त्याने हा गोष्टीचा कधीच विचार केलेला नसतो की पुढे जाऊन जानू त्याच्यासोबत काय काय करणार आहे ते. तर दुसरीकडे आता लक्ष्मी, श्रीनिवास ह्या सगळ्यांना देखील आमंत्रण दिलेलं असतं सिद्धू आणि भावनाने. पण आता त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मित्रांनो असा झालेला असतो की लक्ष्मीला एक बातमी कळालेली असते आणि त्यावेळेस मात्र आपला श्रीनिवास देखील लक्ष्मीला बोलवण्यासाठी जातो आणि म्हणतो की चल आपल्याला जायचं आहे ना तिकडे. तर त्यावेळेस मात्र लक्ष्मी म्हणते की मी यायला तर तयार झाले असते, पण आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर श्रीनिवास हा लक्ष्मीला विचारत असतो की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे लक्ष्मी, तू मला सांग, माझ्यासोबत तू खोटं बोलू नकोस. पण त्यावेळेस मात्र आता काही जरी केलं तरी शेवटी लक्ष्मीला सगळं सत्य सांगावंच लागतं आणि लक्ष्मी म्हणते की आपल्याला ज्या ठिकाणी आमंत्रण भेटलंय ना त्याच ठिकाणी मात्र गाडे पाटलांनी माझ्या माहेरच्या लोकांना देखील बोलवलंय, म्हणजेच त्या ठिकाणी सगळेजण येणार आणि आपण पण गेलो तर प्रॉब्लेम होईल. आणि लक्ष्मीला वाटत असतं की आपला दादा देखील त्या ठिकाणी येणार, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे ती ठरवते की आपण जायलाच नको. तर हे सगळं घडत असताना मात्र श्रीनिवास तिची समजूत काढतो आणि म्हणतो की हे बघ लक्ष्मी, आपण जातोय गाडे पाटलांच्या घरी आणि ते की आपल्या घरी नाहीये, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. त्या ठिकाणी असं काहीच होणार नाहीये ज्याचा तू कधी विचार केला होता किंवा नाही, त्याच्यामुळे तू काहीच काळजी करू नको. तर त्यावेळेस मात्र आता लक्ष्मी, श्रीनिवास हे सगळेजण पूजेसाठी जातात आणि दुसरीकडून देखील त्या ठिकाणी पूजेसाठी विश्वा, जानू, सई हे सगळेजण निघालेले असतात आणि विश्वाची आई देखील. पण आता हे सगळं होत असताना मात्र सईचं आणि विश्वाच्या आईचं दोघींचं देखील हे म्हणणं असतं की जानूने देखील त्या ठिकाणी यावं. पण तुम्हाला माहितीच आहे की जानू त्या ठिकाणी येणारच असते, पण ह्यांना याबाबतची काहीच कल्पना नसते की पुढे जाऊन त्यांच्यासोबत किती मोठा धोका होणार आहे. म्हणजे त्यांनी स्वप्नात पण विचार केला नसतो की त्यांच्यासोबत जी राहणारी तनू आहे ना तीच खरी जानू आहे आणि ती पुढे जाऊन त्यांना असं काही सरप्राईज देणार आहे ना याबाबत यांनी स्वप्नात पण विचार केलेला नसतो. कारण की आपली जानूचं खरं सत्य आता जगासमोर येणार आहे हे फक्त माहीत असतं विश्वाला, दुसरं कोणाला याची काहीच खबर नसते. पण आपली जानू त्यावेळेस मात्र म्हणते की आपण सगळे चाललोयच तिकडे, तर आपण आप्पांना देखील त्या ठिकाणी घेऊन जाऊया. कदाचित त्या पूजेमध्ये अजून खूप सारे सत्य बाहेर उघडकीस येईल, म्हणजेच आप्पांच्या ओळखीची लोक पण आप्पांना तिकडे भेटतील असं मात्र आपल्या जानूला वाटत असतं. आणि हे सगळं करण्यासाठी मात्र आता विश्वाची आई तर लगेच तयार होत नाहीये. पण तुम्हाला माहितीच आहे शेवटी आता जानू काहीतरी म्हणते, त्याच्यामुळे तिला वाटतं की ठीक आहे, जर जानूचं एवढं म्हणणंच आहे, एवढ्या दिवस आप्पा घराच्या बाहेर देखील गेले नाहीत, मग त्यांना घेऊन जाऊया. पण या सगळ्याचे काय परिणाम होतील याचा स्वप्नात देखील विचार आपल्या जानूने केला नसेल. जानूने आधीच एक कुटाणा सगळ्यात मोठा वाढवला होता, ते म्हणजेच ती आता जयंतला सगळं काही सत्य सांगणार आहे, सगळ्यात जगासमोर येणार आहे. पण तिने एका गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता की याच्यानंतर बाकीच्या लोकांवरती याचे काय परिणाम होतील. कारण की आता त्या ठिकाणी मात्र आप्पा हे विश्वाची सगळी फॅमिली जर जाणारच, दुसरीकडून लक्ष्मीची सगळी फॅमिली येणार. आणि तुम्हाला एक गोष्ट माहीतच असेल, कारण की सिद्धू आणि भावनाच्या घरामध्ये सिद्धू आणि भावना सोडलं तर बाकीच्या कोणत्याच लोकांना, म्हणजेच इव्हन सिद्धू आणि
भावनाला देखील माहीत नसतं की विश्वाच्या घरचे म्हणजे विश्वाचे आई बाबा आणि आपल्या भावनाचे आई बाबा यांचं काही नातं किंवा काही संबंध आहे याबाबत यांना देखील काहीच खबर नसते. म्हणजे सगळं कसं आता एकाच ठिकाणी जाणार आहे आणि या सगळ्याचे परिणाम काय होतील याचा यांनी स्वप्नात पण विचार केला नसेल. पण आता जाऊ द्या, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिली गोष्ट अशी घडते की जयंत कानिटकरला पूर्णपणे खात्री असते की त्याची जानूची आणि त्याची आज भेट होणार म्हणून. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की जयंत कानिटकर देखील कोणाच्या घरी राहायला गेलेला असतो, तो चक्क दळवींच्या घरी राहायला गेलेला असतो आणि दळवींच्या घरी राहायला गेल्यामुळे त्याला देखील माहीत असतं की मला काही जरी केलं तर ह्या लोकांच्या मनात घर असंच करून राहिलं पाहिजे. कारण की त्याचा खरं चेहरा, खरं सत्य तर जानूने आणि विश्वाने ठरवलेलं असतं की जगासमोर आणायचं आणि खास करून जानूला वाटत असतं की ते जे काही हे करायला चालले ना त्याच्यामुळे सगळं काही सत्य बाहेर येईल आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतला शिक्षा होईल. पण तुम्ही जे काही पाचाल ना हे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक मोठा धक्का बसेल आणि तुम्हाला कळेल की जानू करायला काय गेली होती आणि तिच्या हातून काय घडलं. म्हणजेच की आता आपली जानू चक्क आता त्या संगीताचा कार्यक्रमामध्ये सगळ्यांसमोर गाते आणि सगळ्यांच्या नजरा मात्र आपल्या जानूवरतीच असतात. कारण की तिने कधी देखील स्वप्नात विचार केला नसेल की ती जे काही गाणं गाते ना हे लोकांना एवढं प्रचंड आवडेल. त्याच्यामुळे बिचाऱ्या आपल्या विश्वामुळे कदाचित जानूचं एक चांगलं टॅलेंट तरी बाहेर आलं आणि हे सगळं होत असताना मात्र याच्यानंतर काय होणार आहे याचा स्वप्नात देखील विचार कोणीच केला नव्हता. तर सिद्धू आणि भावनाला तो कार्यक्रम तर प्रचंड आवडतो, पण तेवढ्याच मात्र तो गाण्याचा आवाज ऐकून जयंतला पूर्णपणे खात्री पटते की ही माझी जानूच आहे आणि जयंत तिच्यापाशी जाणार म्हणजेच तिला हात लावणारच. तर तेवढ्यात मात्र भावना त्याला थांबवते आणि भावना म्हणते की अरे जयंत, तू हे काय करतोय, कधी आला, आता इथे तू थांबायचा, तू इथून जायचं नाहीये. आणि हे सगळं काय बोललेलं ऐकून तेवढ्यात त्या ठिकाणावरून जानू निघून जाते आणि जयंत आणि जानू एकमेकांच्या समोर येता येताच ती गोष्ट तिथेच थांबते. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो विश्वाला. कारण की विश्वाने ठरवलेलं असतं की जानू जिवंत आहे हे सत्य सगळ्या जगासमोर आणण्यासाठी मी एवढे सारे प्रयत्न केले, त्याच्यामुळे हिचं सत्य मला इथे आणलंच पाहिजे. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मात्र आपली जानू तयार होत नसते. जानू म्हणत असते की अरे विश्वा, हे काय, मला पूर्ण भीती वाटते कारण की माझ्या काही लक्षातच राहीना, मी सगळं विसरून चालले. आणि तुम्ही पाहिलंच असेल की हळूहळू आता जानू आपलं सगळं काय विसरत असते. त्याच्यामुळे तुम्ही पुढे पाहाल की आता चक्क सगळ्या जगासमोरच काय त्या ठिकाणी थांबलेल्या प्रत्येक लोकांसमोर आपल्या जानूचा खरा चेहरा येतो आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्का बसतो. कारण की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळ्यांना आश्चर्याचा एवढा मोठा धक्का बसतो की त्यांना कळत नाही की आता नेमकं करावं काय. तर दुसरीकडे मात्र जानूच्या डोळ्यात प्रचंड राग असतो. कारण की जानूला एकच गोष्ट करायची असते की या हरामखोर जयंतचा खरा चेहरा मला सगळ्या जगासमोर आणायचा आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की जयंत एवढा साधा सुद्धा माणूस तर नाहीये की जानू एका सहजपटीने त्याला सगळ्या जगासमोर एक्सपोज करू शकते. तर दुसरीकडे तुम्ही पुढे पाहाल की चक्क आता जयंत सगळ्यांसमोर जानूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तिच्यासोबत डान्स देखील करतो. आणि हे सगळं करताना जानू देखील त्याच ठिकाणी असते. म्हणजेच जानू सोबतच करतो ना. तर मग मला एक गोष्ट कळत नाही, जर ह्या जानूला एवढा प्रचंड ह्या जयंतचा रागच होता, एवढे दिवस ती विश्वाच्या घरात लपून बसली, त्याच्या आयुष्यासोबत एवढे दिवस खेळले, त्याच्या घरच्यांना किती सारा त्रास झाला, हे सगळं होत असताना मात्र ह्या जानूला त्या जयंतचा एवढा राग आला होताच तर तिने सगळ्यांसमोर त्या जयंतच्या कानाखाली तिथेच मारायची होती आणि सगळ्यांना ओरडून सांगायचं होतं की ह्या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर मी कशी बशी वाचली, माझ्या मित्राच्या घरी गेली आणि तिथून मी आज तुमच्यासमोर आली, मला ह्या माणसापासून धोका आहे. हे असं पण ती करू शकले असते. पण तुम्ही पुढे पाहाल की या दोघांचा रोमॅन्टिक डान्स चक्क आता आपल्या गाडेपाटलांच्या घरात होतो. आणि हे सगळं चालू असताना मात्र त्या ठिकाणी येते आजी. आणि तुम्हाला माहितीच आहे की आजी किती डेंजर आहे. कारण की आजीला हे सगळं पाहिल्याच्या नंतर तिला एवढा प्रचंड राग येतो, ती म्हणते की हे सगळं काय चालवलंय तुम्ही आमच्या घरात. मग त्यावेळेस मात्र भावनाकडे काही शब्दच उरत नाही कारण की सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कारण की तिला देखील बिचारीला माहीत नव्हतं की पुढे जाऊन असं काय होणार आहे ते. तर आता दुसरीकडे जानूचं खरं सत्य आल्याच्यामुळे सगळीच लोक खूप आनंदित असतात. पण मात्र आता तुम्ही पुढे एक गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग अशी पाहायला भेटणार आहे की जे काही जानू आणि जयंतचा रोमॅन्टिक सीन चालू असतो, जयंत हा चक्क जानूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, हे सगळं तुम्ही पाहाल. पण हे सगळं पडतं जयंतला मात्र स्वप्न. त्याला वाटतं की हे सगळं माझ्यासोबत परत होईल. पण या हरामखोर जयंतला माहीत नसतं की आता त्याचा पापाचा घडा भरलाय आणि शेवटी आता त्याची शिक्षा त्याला भेटणारच आहे. म्हणजेच मित्रांनो, आता सगळ्यांसमोर जानू मात्र ह्या जयंतचा खरा चेहरा एक्सपोज करायला जाते. पण त्या ठिकाणी मात्र जयंतला त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण की जयंतला एकच गोष्ट माहीत असते, जानू आली आणि तिला घेऊन मी आता जाणार आहे. त्याच्यामुळे तो म्हणत असतो की इथे काही जरी घडलं तरी मला त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि दुसरीकडे मात्र ही लक्ष्मीच्या घरची लोक तुम्हाला माहीतच आहे की म्हणजेच लक्ष्मी, श्रीनिवास झालं, सगळीच लोक आता त्या ठिकाणी असतात. तर त्यांना असं वाटतं की जयंतचं आयुष्य किती चांगलं आहे. कारण की जयंत बोलला होता जानू परत येणार आणि फायनली जानू परत आली. आणि जानू परत आली तर त्यांना असं वाटतं की जयंत आणि जानूने परत एकत्र राहावं. पण जानू सगळ्यांना ओरडून हे सांगत असते की जयंतसोबत मला राहायचं नाही आणि मी कधी पण जयंतसोबत राहणार नाहीये. आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर तरी देखील लक्ष्मीला ही गोष्ट पटत नाही. लक्ष्मी म्हणते की जयंतराव एवढे चांगले आहेत, ते चक्क आपल्या घरात राहायला आले, त्यांचा स्वतःचा महाल सोडून
तरी देखील तू त्यांच्यावरती डाऊट घेते, त्यांच्यावरती तू संशय घेते. मग मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, या ठिकाणी किती मोठी चूक ह्या लक्ष्मीकडून घडते. कारण की लक्ष्मीला एक गोष्ट कळायला पाहिजे, आपली मुलगी एवढ्या दिवस गायब होती, मग त्याच्यानंतर ती आपल्याला आत्ता भेटली तर ती काय सांगते ते ऐकून तर घेतलं पाहिजे तिचं. तर तिने जे काही जयंतवरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो, ह्या सगळ्याचा तिला अजूनपर्यंत खरं सत्य माहीत नसतं की हा जयंत माणूस नेमका आहे कसा. लक्ष्मी एवढी हुशार वाटली होती, परंतु तुम्ही पाहिलंच असेल की ती त्यांच्या घरामध्ये संतोषला किती ताब्यात ठेवते. कारण की संतोषला एवढा धाकात ठेवते, एवढं सगळं काय बोलते, ती सगळं काय संतोषचं ओळखू शकते. तर मात्र ती स्वतःच्या मुलीवरती काय एवढा विश्वास ठेवू शकत नाही. कारण की जानू त्या ठिकाणी सगळ्यांना ओरडून सांगत असते की जयंतसोबत मी कधी देखील राहणार नाही आणि मला या माणसासोबत बोलायचं नाही, याच्यासोबत राहायचं पण नाही. पण त्या ठिकाणी लक्ष्मीचा ॲटिट्यूड तर वेगळाच लेवलचा असतो. कारण की तिला आनंद तर होतोच की जानू परत आली, पण ती अजिबात देखील जानूचं म्हणणं ऐकून घेत नसती आणि त्या दळवींच्या घरातील एक पण माणूस तयारच होत नसतो की हा जयंत असा माणूस आहे म्हणून. तर पुढे तुम्ही पाहाल की हा जयंत ठरवतो की आता जर जानू माझ्यावर डाऊट घेते आणि जानूच्या घरची लोक जर मला चांगलं मानतात तर मग माझ्या हातात अजून एक संधी आहे. कारण की जानूच्या घरच्या लोकांनी जोपर्यंत मात्र जानूवरती विश्वास ठेवत नाही तोपर्यंत मला लवकरात लवकर ह्या जानूचा नाही तर सोबतच विश्वाचा कोणाचा ना कोणाचा काटा काढलाच पाहिजे. नाहीतर मी एकदा का जाळ्यात अडकलो तर मी अडकतच राहील. आणि मित्रांनो, हे सगळं करायला यांना घर कोणाचं घावलं होतं, ते पण गाडे पाटलांचं. आणि तुम्हाला माहितीच आहे आता त्या ठिकाणी एवढा मोठा राडा, इतका मोठा राडा होतो ना की काय सांगू तुम्हाला. कारण की त्या ठिकाणी गाडे पाटलांची लोक तर चक्क ह्यांना नावं ठेवायला सुरुवात करतात. खास करून आजी म्हणते की तुम्हाला काय आमचं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटते का, तुम्ही वाटेल ते कराल, तुम्ही काही पण आमच्या घरात कराल, हे सगळं आमच्या घरात कधी देखील आम्ही खपून घेणार नाही, अशी ताकीद मात्र चक्क आजी सगळ्यांना देते. आणि आजी जे काय बोलते हे सगळ्यांना ऐकावं पण लागतं, तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. पण आता आजीचं बोलणं ह्या भावनाने कधी देखील मनाव घेतलं नव्हतं. कारण की या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर बिचाऱ्या भावनाची चूक नाही आहे ना, सिद्धूची चूक आहे ना, त्या आजीची पण चूक आहे. आजी ह्या सगळ्या लोकांना बोलते कारण की यांना त्यांची काही कल्पनाच नव्हती. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सगळं घडल्याच्या नंतर बिचारा विश्वाच्या घरचे सगळे काही धोक्यात येणार आहेत. कारण की कशामुळे, कारण की आता जयंत सगळ्यांना सांगणार की जानू विश्वाच्या घरी राहत होती आणि सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस येणार की जानू आणि विश्वा या दोघांचं देखील कॉलेजमध्ये असताना एकमेकांवरती प्रेम होतं. आणि मग त्याच्यानंतर काय मित्रांनो, दुसरीकडे बिचारी सईचा एवढा आनंद असतो जोरामध्ये, तो आनंद बिनंद सगळा जाणार आहे. कारण की आता तुम्हाला कळेलच की पुढे त्यांचं लग्न होणार होतं, पण ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या लग्नावरती देखील होणार आहे. पण आता ह्या जानूने जर परत जाऊन त्या जयंतसोबत जर संसार करायचं ठरवलं तर सगळ्यात मोठी चूक मात्र तिची ठरेल आणि बिचाऱ्या विश्वाला त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या ठिकाणी मात्र ज्या प्रकारे आपल्या जानूने आणि सोबतच तुम्ही पाहिलंच की जयंतने मूर्खपणा केलेला असतो गाडे पाटलांच्या घरामध्ये, आणि या सगळ्याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार आहेत माहीत आहेत का? सिद्धू आणि भावनाला. कारण की ही सगळी लोक त्या ठिकाणी राडा करून गेल्याच्या नंतर आजी मात्र आता ह्यांची चांगली शाळा घेते. कारण की आजी म्हणते की आपलं घर म्हणजे काही धर्मशाळा नाही, या ठिकाणी कोणी पण यावं आणि काय पण राडा करावं. कारण की त्याच्यानंतर तुम्ही बघसाल की सगळ्या काही गोष्टी अशा घडतात की त्याचा तुम्ही देखील कधी विचार केला नसेल. तर दुसरीकडे तुम्ही पुढे हे देखील तुम्हाला पाहायला भेटेल की जानू एकट्याच जयंतला घाटते. कारण की हा जयंत जानूचे पाय पकडतो, पाय धरतो, म्हणतो की जानू माझी चूक झाली, मला माफ कर, आपल्या घरी चल, आपण परत नव्याने संसार सुरू करूया. पण त्यावेळेस मात्र जानू ह्या जयंतची कुत्र्यासारखी तिथे धोडलाई करते आणि म्हणते की ना तू माझ्या घरच्यांच्या आसपास फिरकायचं, ना विश्वाच्या घरच्यांच्या आसपास फिरकायचं, ना माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची, तुझा आणि माझा काहीच संबंध नाही. एक गोष्ट समज की मी अजूनपर्यंत घरच्यांना हे सत्य सांगितलं नाही की तू आमच्या घरच्यांच्या व्यक्तींसोबत काय काय केलंय, त्याच्यामुळे तू खैर राख जयंत, तू माझ्या आजूबाजूला देखील येऊ नको. आणि मित्रांनो, ही सगळी गोष्ट विश्वा किती दिवस अगोदर जानूला सांगत असतो आणि म्हणत असतो की आपण सगळ्या जगाला तुझं सत्य सांगूया, लक्ष्मी काकूंना सांगूया, भावनाताईंना सांगूया, सगळ्यांना सांगू आणि मग त्याच्यानंतर मात्र जे काय होईल ते आपण बघूया. आणि विश्वा हे देखील म्हणत होता की जयंतला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया आणि योग्य ती त्याला शिक्षा होईल. पण मात्र ह्या जानूचं म्हणणं असतं की त्याला शिक्षा द्यायला नको, त्याला काहीच करायला नको, आपण आपल्या आयुष्यात सुखी राहूया आणि त्याला त्याच्या आयुष्यात कसा राहायचं आहे तसं राहू द्या. आणि इथेच जानूची सगळ्यात मोठी चूक होती. मग एवढे दिवस तिला गायबच व्हायचं होतं, तर मग ती रिटर्न आली कशाला होती. आणि मित्रांनो, पुढे आता ह्या सगळ्याचा परिणाम विश्वाच्या घरच्यांवरती आणि विश्वाच्या फॅमिलीवरती खूप खूप असा भयानक होणार आहे. कारण की तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देतोच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कारण की मित्रांनो, इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील. त्याच्यानंतर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.